Hello, my dear friends, and welcome to the English class of 5th standard, Marigold NCERT. And we are doing Unit 4. Lesson name is My Elder Brother. तर आपण हा लेसन करतोय. तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल, त्यामुळे तुम्हाला सगळे लेसन्स मिळतील. प्लीज शेअर करा हा तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स 5th स्टँडर्डचे इंग्लिशचे आहेत त्याची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला जर चॅनलला सपोर्ट करायचं असेल, काय कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर तुम्ही सुपर्स बटनवर क्लिक करू शकता. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट्स स्टार्ट. माय एल्डर ब्रदर. एल्डर ब्रदर म्हणजे मोठा भाऊ. दिस स्टोरी प्ले इज अबाउट 2 brothers who are affectionate and respectful to each other. तर ह्या 2 भावांची गोष्ट आहे जे एकमेकावर खूप प्रेम करतात. अफेक्शनेट म्हणजे प्रेमळ आणि एकमेकांचा आदर पण करतात. रिस्पेक्टफुल टू इच अदर. द स्टोरी ऑल्सो शोज दॅट लर्निंग फ्रॉम आवर डे टू डे एक्सपिरियन्सेस इज ॲज इम्पॉर्टंट ॲज वॉट वी लर्न फ्रॉम बुक्स इन द स्कूल. तर ही स्टोरी काय सांगते तर आपण आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये जे जे करतो त्यातून आपण काय काय शिकतो हे पण खूप महत्त्वाचं असतं. जितकं महत्त्वाचं आपण जे बुक्समधून शिकतो तेवढंच हे पण महत्त्वाचं असतं. तर द स्टोरी ऑल्सो शोज अ लर्निंग फ्रॉम आवर डे टू डे एक्सपिरियन्सेस. आपले रोजचे डे टू डे दिवसभरात आपल्याला काय काय अनुभव येतात, एक्सपिरियन्सेस येतात. ओके, त्यातून आपण काय शिकतो ते इम्पॉर्टंट ॲज वॉट वी लर्न फ्रॉम बुक्स इन द स्कूल. ते तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं आपण बुक्समधून शिकतो. दिस प्ले इज बेस्ड ऑन द फेमस स्टोरी इन हिंदी बडे भाई साहेब. तर ह्या फेमस हिंदी स्टोरीमधून हे नाटक किंवा एक छोटंसं नाटकुला घेतलेलं आहे. आणि ते कोणी लिहिलं आहे तर मुंशी प्रेमचंद यांनी ते लिहिलेलं आहे. तर आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही अनुभव आपल्याला येतात त्यातून पण आपण खूप काही शिकत असतो आणि ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. जे आपण बुक्समधून शिकतो तेवढंच हे पण महत्त्वाचं असतं. तर पहिला सीन घेऊया. अ हॉस्टेल रूम. एक हॉस्टेल रूम दाखवला आहे. 2 भाऊ 2 brothers एज 9 and 14 years. एक 9 वर्षाचा भाऊ आणि एक 14 वर्षाचा भाऊ. दे आर सिटिंग ऑन अ स्टडी टेबल. तर ते एका टेबलवर बसलेले आहेत. अभ्यासाच्या टेबलवर बसलेले आहेत दोघेजणं, जसं तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल. द एल्डर ब्रदर भैया इज रीडिंग अ बुक अँड द यंगर वन मुन्ना इज ड्रॉइंग पिक्चर्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. तर मोठा भाऊ बुक वाचतोय आणि छोटा भाऊ मुन्ना हा चित्र काढतोय पक्ष्यांची आणि ॲनिमल्सची, जनावरांची. भैया म्हणतो व्हॉट आर यू डुईंग मुन्ना. तू काय करतोयस मुन्ना. तर मुन्ना काय म्हणतो आय एम ड्रॉइंग. मी चित्र काढतोय. भैया म्हणतो वेन विल यू स्टडी. वेअर वर यू इन द मॉर्निंग. तर तू अभ्यास कधी करणार आहेस आणि तू सकाळी कुठे गेला होतास. मुन्ना म्हणतो, त्याला असं टर्निंग पेल म्हणजे त्याचा चेहरा पडला आणि तो म्हणाला की आय वॉज प्लेईंग भैया. मी खेळत होतो. हाऊ कॅन यू सिट विथ अ बुक फॉर आवर्स टुगेदर. फक्त बुक घेऊन कसं काय कोणी बसू शकतं तासन तास बुक वाचत एका जाग्यावर. तर भैया म्हणतो दॅट्स बिकॉज आय वॉन्ट माय फाउंडेशन इन एज्युकेशन टू बी व्हेरी स्ट्रॉंग. तर भैया तो मोठा भाऊ सतत अभ्यास करत बसला होता, त्यामुळे त्याला मुन्ना असं विचारतो. तर तो भैया त्यावर काय म्हणतो की मला माझा पाया घट्ट करायचा आहे अभ्यासाचा. आय वॉन्ट माय फाउंडेशन इन एज्युकेशन टू बी व्हेरी स्ट्रॉंग. इफ द बेज इज स्ट्रॉंग देन द बिल्डिंग विल स्टँड फर्मली. तर मी आता अभ्यास केला, माझा अभ्यासाचा बेज म्हणजे माझं मूळ शिक्षण जर स्ट्रॉंग असलं तर बिल्डिंग छान उभी राहते, म्हणजे माझं पुढचं शिक्षण खूप छान होईल, ते मला सोपं जाईल. समटाईम्स इट टेक्स मी 2 years टू डू 1 year's वर्क. आता मला कधी कधी उशीर लागतो अभ्यास करायला, म्हणजे एका वर्षाच्या अभ्यासाला मला 2 वर्ष लागतात असं तो म्हणतो. तर मुन्ना म्हणतो भैया यू आर 5 years ओल्डर दॅन आय एम. तू माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठे आहे. मी क्लास 3मध्ये अँड 3 classes अहेड ऑफ मी. तर तू माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा असून तू 3 classes माझ्यापेक्षा पुढे आहे. I wonder why you keep writing the same word 20 times, one sentence more than 20 times and copy poems several times in a beautiful letters. तर तू 5 वर्षांनी मोठा आहेस तर 5 वर्ष पुढे पाहिजे होता, 5 वर्ग पुढे पाहिजे होता, पण तू 3च वर्ग पुढे आहेस. आणि तू परत लिहितो एक सेंटेन्स, तू एक शब्द तू 20 वेळा लिहितो,
सेंटेन्सेस पण 20पेक्षा जास्त वेळा लिहितो. पोएम्स परत परत छान अक्षरात लिहितो आणि कॉपी करतोस. तो एवढा अभ्यास करतो आणि एवढं करूनसुद्धा तो भैया 2 वर्ष मागे राहिला होता. तर भैया म्हणतो, यू नो स्टडिंग इंग्लिश इज नो चाइल्ड्स प्ले. तर इंग्लिश शिकणं हे काही सोपं काम नाही आहे. वन हॅज टू वर्क व्हेरी हार्ड इन ऑर्डर टू लर्न द सब्जेक्ट. तर तो इंग्लिश सब्जेक्ट शिकण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. टू स्पीक और राईट इंग्लिश प्रॉपरली ट्रेमेंडस एफर्ट इज रिक्वायर्ड, बट द मोमेंट यू गेट अ चान्स यू रन टू द फील्ड, प्ले मार्बल्स अँड फ्लाय पेपर काइट्स. तर इंग्लिश शिकायला खूप कष्ट घ्यावे लागतात, पण तू तसं करत नाही आहेस मुन्ना. तू चान्स मिळाला की तू मैदानात फील्डमध्ये खेळायला जातो. तू गोट्या खेळतो, मार्बल्स खेळतो, तू पतंग उडवतो, पेपर काइट्स, और सीट आयडलिंग अवे विथ फ्रेंड्स फॉर फन. नुसता फ्रेंड्सशी गप्पा मारत बसलेला असतो. कांट यू सीट डाऊन अँड स्टडी. तुला बसून अभ्यास करता येत नाही का, असं तो त्या मुन्नाला भैया विचारतो. तर मुन्ना म्हणतो, ओ भैया, देर इज अ बिग मेला इन द विलेज टुडे, शुड वी गो. तर मुन्ना म्हणतो, चल भैया, आज खूप मोठा एक मेला लागला आहे, म्हणजे एक जत्रा भरली आहे गावामध्ये, तर आपण जायचं का. तर भैया म्हणतो, हॅव यू एव्हर सीन मी गोईंग टू अ फेअर और गोईंग टू वॉच अ क्रिकेट और हॉकी मॅच. तुम्हाला कधी बघितलं आहेस का की मी कुठल्या जत्रेला गेलो आहे किंवा क्रिकेट किंवा हॉकीची मॅच बघताना तुम्हाला बघितलं आहेस. मी तिथे जात नाही. आय डोंट गो नियर देम. आय प्रिफर टू स्टडी अ बुक. मला अभ्यास करायला आवडतो. मी बुक घेऊन बसतो. मी कधी असले मॅचेस वगैरे बघायला जात नाही. आय डोंट माइंड रिपीटिंग अ क्लास फॉर मोर दॅन 2 years. मला 2 वर्ष एकाच क्लासमध्ये बसायलासुद्धा काही हरकत वाटत नाही आहे. बट यू माइट स्टे इन द सेम क्लास ऑल युअर लाईफ. पण तू अभ्यास केला नाहीस तर तू आयुष्यभर एकाच क्लासमध्ये राहशील. मी तरी 2 वर्षांनी पुढच्या क्लासमध्ये जातो. डू यू एक्सपेक्ट टू पास इफ यू वेस्ट युअर टाईम प्लेईंग ऑल द टाईम. तर तुला असं वाटतं की तू पास होईल, की सगबंद वेळ तू खेळत बसला की तुला वाटतं तू पास होशील. तर अजिबात पास होणार नाही आहेस. यू आर सिम्पली वेस्टिंग फादर्स हार्ड अर्न मनी. तर तू तुझ्या वडिलांचा कष्टाने कमवलेला पैसा वाया घालवतोयस. तर मुन्ना रडू लागतो. मुन्ना स्टार्ट्स क्राईंग ऑन बिईंग स्कोल्डेड. त्याला भाऊ ओरडल्यामुळे तो रडायला लागतो आणि सॉबिंग साऊंड्स येतो, म्हणजे रडल्याचा आवाज ऐकू येतो. मुन्ना म्हणतो, भैया, आय फील लाईक रनिंग अवे अँड गोईंग बॅक होम. मला असं वाटतं की आता हे हॉस्टेल सोडून मी घरी जावं, मला घरी पळत जावं असं वाटते. भैया म्हणतो, नाव आता गप्प बस, स्टॉप क्राईंग, आणि आता चेहऱ्यावर छान स्माईल दे, पुट ऑन अ नाईस स्माईल. लुक, आय विल मेक अ टाइम टेबल फॉर यू टू फॉलो अँड गेट अप ॲट डॉन. तू सकाळी पहाटे उठ, मी तुला एक टाइम टेबल करून ठेवतो. आणि खाली दिलेला आहे बघा टाइम टेबल, त्याच्या भावाने त्याला करून दिलेला. ओके. तर मुन्ना म्हणतो, बट व्हॅन इज द टाईम टू प्ले. मुन्ना म्हणतो, खेळायला वेळ कुठे आहे. भैया म्हणतो, प्ले, व्हॉट इज द नीड. मुन्ना, खेळायचं काय आहे तुला, खेळायची काहीच गरज नाही आहे. तर मुन्ना म्हणतो, ओ आय लव्ह द ग्रीन फील्ड्स. मला तर छान हिरवीगार मैदान आवडतो. त्यात तिथे वाहणारा जेंटल ब्रीज म्हणजे वारा आवडतो. झुळझुळ वाहणारा वारा आवडतो. आय वॉन्ट टू जम्प अप लाईक अ फुटबॉल. मला फुटबॉलसारखं उड्या मारायला आवडतो. आय लाईक टू टच अँड गो हुतू साऊंड्स ऑफ कबड्डी. मला कबड्डी खेळायला आवडतं. अँड द हरी अँड फ्लरी व्हॉलीबॉल पुल्स मी लाईक अ मॅग्नेट. मला व्हॉलीबॉलसुद्धा आकर्षित करतो मॅग्नेटसारखं. मला व्हॉलीबॉल खेळायला खूप आवडतो. ॲज सून ॲज आय एम ऑन द फील्ड आय फॉरगेट एव्हरीथिंग. मी खेळाच्या मैदानात आलो की मी सगळं मला विसरायला होतं. नाव द सेकंड सीन. दुसरा सीन कसा आहे. द फायनल एक्झाम्स आर ओव्हर अँड द रिझल्ट्स आर आउट. तर फायनल एक्झाम्स झालेले आहेत आणि रिझल्ट पण आलेला आहे. तर भैया म्हणतो, भैया अलास आय हॅव फेल्ड वन्स अगेन. तो भैया परत एकदा फेल होतो आणि मुन्ना जो आहे तो पास होतो. तो म्हणतो, ओ भैया, आय हॅव पास्ड अँड टॉप्ड माय क्लास. मी क्लासमध्ये फर्स्ट आलेलो आहे. नाव दॅर इज ओनली 2 years डिफरन्स बिटवीन अस. आता तुम्ही माझ्यापेक्षा फक्त 2 क्लास पुढे आहात. तुम्ही त्याच क्लासमध्ये राहिलात, पुढे गेला नाहीत, आणि मी पुढे गेलो. त्यामुळे आता आपल्या क्लासमध्ये 2 वर्षाचा डिफरन्स आहे. भैया म्हणतो, बट माय डिअर ब्रदर, डोंट बी सो प्राऊड. एवढं उडू नकोस, एवढा गर्व करू नकोस. यू हॅव पास्ड ओनली 1 class अँड यू थिंक दॅट आय एम स्टुपिड अँड यू आर स्मार्ट. तू 1 क्लास पास झाला असं तुला वाटतं, त्यामुळे तुला असं वाटत असेल की तू खूप हुशार आहेस आणि मी स्टुपिड आहे. Once in a while, in the gulli danda game, you might get lucky and hit a goal, but that does not mean you have mastered the game. तर आता जो गुल्ली दंडाचा खेळ असतो त्याच्यामध्ये एकदा तुझा लकमुळे गोल लागला, त्याचा अर्थ असा नाही की तू त्याच्यामध्ये मास्टरी मिळवली आहेस. ओके.
तुला आता अजूनही यू हॅव टू वर्क हार्ड टू बी सक्सेसफुल इन लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायला खूप हार्ड वर्क करायला लागतं. ओके, वॅन यू हॅव टू स्टडी अ सब्जेक्ट लाईक अल्जिब्रा और जॉमेट्री. आता पुढे तुला पुढच्या वर्षी अल्जिब्रा आणि जॉमेट्री हे सब्जेक्ट्स असणार आहेत आणि ते हायर क्लासेसमध्ये असणार आहेत आणि ते अंडरस्टँड करायला खूप अभ्यास करायला लागतो. वॅन यू हॅव टू स्टडी अ सब्जेक्ट लाईक अल्जिब्रा और जॉमेट्री इन हायर क्लासेस देन यू विल अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ हार्डवर्क. तेव्हा तुला कळेल की कसं हार्डवर्क करायला लागतं या सब्जेक्टसाठी. तर इन जॉमेट्री वन राईट्स ACB इन्स्टेड ऑफ ABC, द आन्सर इज मार्क्ड रॉंग. तर जॉमेट्रीमध्ये अँगलला तुम्ही ACB म्हटलं आणि तो अँगल जर ABC आहे तर तुम्हाला रॉंग मिळेल. ABCच्या जागी ACB लिहिलं तर तुम्हाला 0 मार्क मिळतील. द एक्झामिनर्स विल नॉट स्पेअर यू. तर तुम्हाला एक्झामिनर जे पेपर करेक्ट करणारे सर आहेत ते तुम्हाला सोडणार नाहीत. दे वॉन्ट यू टू लर्न वर्ड बाय वर्ड फ्रॉम द टेक्स्टबुक. तर टेक्स्टबुक तुम्हाला शब्द त्याच्यातला वाचला पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. तर मुन्ना म्हणतो, हो भाईसाहेब, दिस इज स्कॅरी. आय डोंट थिंक आय वॉन्ट टू गो टू द 9th क्लास. तर मला खूप भीती वाटते असं आहे तर, आणि मला 9th क्लासमध्ये जायचं नाही आहे. बट आय विल स्टील कम्प्लीट माय डेज होमवर्क सो दॅट आय गेट नो पनिशमेंट इन द क्लास. बट तरी पण मी माझा दिवसाचं होमवर्क करणार आहे कारण मला पनिशमेंट नको आहे. भैया सेज, just today we were asked to write a short essay on the topic of punctuality in 4 pages. तर तो म्हणतो, भैया म्हणतात की आजच आम्हाला एक छोटासा एसे म्हणजे एक निबंध लिहायला सांगितला होता तर पंक्च्युअलिटी याच्यावर. ओके, म्हणजे नियम किंवा वक्तशीरपणा ह्याच्यावर 4 पेजेस लिहायला लावले होते. तर तो म्हणतो, मला असं वाटतं, अँड इमॅजिन हाऊ कॅन समथिंग बी रिटन ऑन 4 पेजेस अँड स्टील बी शॉर्ट. तर 4 पेजेस ही काही छोटे नाही आहे, तर शॉर्ट एसे, छोटं निबंध, आणि ते पण 4 पेजेसचं. हे दोन्ही विरोधाभास कसे असू शकतात? 4 पेजेस म्हटल्यानंतर मोठं होतं आणि ते म्हटलं तर शॉर्ट लिहा. तर हाऊ कॅन दिस बी? सो दिस इट्स ऑल्सो मिक्स्ड अप. हे सगळं मिक्स आहे. एक तर तुम्ही लहान शॉर्ट एसे लिहा म्हणतात आणि 4 पेजेस पण लिहा म्हणतात. तर हे दोन्ही विरोधाभास आहेत. तर हे असं कसं असू शकतं? तर मुन्ना विचार करतो आणि मोठ्याने बोलतो, थँक गॉड इट वॉज टाईम फॉर स्कूल ऑर एल्स द स्कोल्डिंग वूड आय हॅव गॉन ऑन अँड ऑन. तर म्हणतो, बरं झालं आता शाळेला जायची वेळ झाली, नाहीतर मला माझा भाऊ ओरडत बसला असता. आता सीन 3. द रिझल्ट्स फॉर आउट वन्स अगेन अँड इट्स सो हॅपन दॅट मुन्ना पास्ट अँड भैया फेल्ड अगेन. अजून एकदा पुढच्या वर्षी रिझल्ट लागला आणि भैया परत फेल झाले आणि मुन्ना पास झाला. भैया वॉज रिअली अपसेट. तर तो भैया खूप अपसेट झाला होता. मुन्ना वॉज ऑल्सो सॅड सीईंग हिज ब्रदर सो अनहॅपी. तर मुन्नासुद्धा भावासाठी खूप अनहॅपी होता, दुःखी होता, तो फेल झाला म्हणून, भाऊ फेल झाला म्हणून. भैया नाव बिकम्स जेंटलियर विथ मुन्ना. आता तो भैया मुन्नाबरोबर अजून सौम्यपणे वागू लागतो, त्याच्यावर जास्ती ओरडत नाही, जेंटल वागतो. मुन्ना बिकेम नॉटियर बिकॉज ऑफ दिस अँड स्टडीड इवन लेस दॅन बिफोर. आणि मुन्ना त्याला थोडासा गर्व झाला, तो पास झाला म्हटल्याबरोबर तो आता अभ्यास कमी करू लागला आणि जास्ती वेळ खेळात घालवू लागला. आधीपेक्षा कमी अभ्यास करू लागला. स्टडीड इवन लेस दॅन बिफोर. तर मुन्ना म्हणतो, टॉकिंग अलाउड, आय एम लकी. मी किती लकी आहे. आय कॅन पास इझिली. मी सहज पास होतो. आय नीड नॉट स्टडी सो हार्ड. मला आता खूप जास्ती अभ्यास करायची, वर्क हार्ड करायची गरज नाही आहे. नाव आय कॅन प्ले गेम्स विथ माय फ्रेंड्स अँड फ्लाय काइट्स. तर मी आता माझ्या मित्रांसोबत गेम्स खेळू शकतो आणि पतंग उडवू शकतो. बट आय शुड स्टील बी केअरफुल दॅट भैया डज नॉट सी मी फ्लाईंग काइट्स. पण मला जपून राहिलं पाहिजे की माझ्या भैयाने मला पतंग उडवताना बघितलं नाही पाहिजे. ओके, त्याला दिसलं नाही पाहिजे की मी पतंग उडवते, कारण तो मग परत रागवेल. वन डे अ काइट इज फ्लाइंग स्लोली डाउनवर्ड्स. मुन्ना स्टार्ट्स रनिंग इन ऑर्डर टू ग्रॅब इट. सडनली ही कम्स फेस टू फेस विथ भैया. तर एक दिवस तो पतंग उडवताना तो पतंग खाली येतो. पतंग हळूहळू खाली येतो. कोणीतरी तिचं पतंग कापला असेल, काटली असेल, तो पतंग खाली यायला लागतो आणि मुन्ना त्या पतंगच्या मागे ते पतंग धरायला पळतो आणि तेवढा त्याचा भाऊ त्याच्यासमोर येतो आणि दोघंही समोरासमोर उभे राहतात. भैया सेज, कॅचिंग द होल्ड ऑफ मुन्नाज हँड. तर तो भैया मुन्नाचा हात धरतो आणि म्हणतो, आरंट यू अशेम्ड टू बी प्लेइंग काइट्स ऑल डे लॉंग. तर तुला लाज नाही वाटत? तू अख्खा दिवस पतंग उडवतो.
डोंट यू रिअलाइज दॅट नाव यू आर इन द 8th क्लास अँड आर नॉट स्टडिंग इन द लोअर क्लास. तर तुला आता कळत नाही का, तू आता 8वीत गेला आहेस, तू 7वीत किंवा 6वीत नाही आहेस, लोअर क्लासमध्ये नाही आहेस, तू आता 8th क्लासमध्ये गेला आहेस. इफ यू थिंक आय एम जस्ट 1 क्लास अहेड ऑफ यू अँड आय कांट से एनिथिंग, यू आर रॉंग. आता तुला असं वाटत असेल की मी तुझ्यापेक्षा फक्त 1 क्लास पुढे आहे, याचा अर्थ मी तुला काही बोलू शकत नाही, तुझ्यावर ओरडू शकत नाही, असं अजिबात नाही आहे. मी तुझा मोठा भाऊ आहे, मी तुला कधीही ओरडू शकतो. आय एम 5 years ओल्डर दॅन यू अँड विल ऑलवेज बी. मी जरी 1 वर्षच वर्गाने पुढे असलो तरी मी 5 वर्षांनी तुझ्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे मी तुला ओरडू शकतो. अंडरस्टँडिंग डज नॉट कम ओनली फ्रॉम रीडिंग बुक्स. म्हणजे समजदारपणा हा फक्त पुस्तकं वाचून येत नसतो. अंडरस्टँडिंग डझंट कम ओनली फ्रॉम रीडिंग बुक्स. आईबाबांकडे बघ. लुक ॲट मा अँड बाबा. मा हॅज नेवर गॉन टू स्कूल. आई कधीही शाळेत गेली नाही आणि बाबा हॅज ओनली पास 5th क्लास. बाबा फक्त 5वी पास आहेत. मुन्ना म्हणतो रिअली भैया, इज दॅट ट्रू. तर मुन्नाला हे माहीत नसतं. तर म्हणतो हो, हे खरं आहे का. भैया सेज येस. देर आर 1000 थिंग्स दॅट दे नो मोर दॅन यू ऑर मी. त्यांना हजारो गोष्टी आपल्यापेक्षा जास्ती माहीत आहेत. अँड इवन इफ वी हॅव स्टडीड द विजडम ऑफ द होल वर्ल्ड, मा अँड बाबा विल ऑलवेज हॅव द राईट टू एक्सप्लेन टू अस अँड करेक्ट अस. आपल्याला जर जगभरातलं सगळं ज्ञान कळलेलं असेल, इवन इफ वी हॅव स्टडीड द विजडम ऑफ द होल वर्ल्ड, जगभरातलं सगळं ज्ञान आपण जरी शिकलो तरी आई आणि बाबा ह्यांना अधिकार आहे, ते आपल्याला खरं चांगलं काय वाईट काय हे सांगू शकतात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतात. दे हॅव द राईट टू एक्सप्लेन अस अँड करेक्ट अस. नाव व्हॉट वूड यू डू इफ वी वर टू फॉल सिक टुडे. आता आपण जर या हॉस्टेलमध्ये आजारी पडलो तर तू काय केलं असतं. तर मुन्ना म्हणतो मला नाही माहिती, आय डोंट नो भैया. आय वूड टेल बाबा अँड ही वूड रश टू द हॉस्टेल. मी बाबाला फोन केला असता आणि बाबा तिथे हॉस्टेलमध्ये आले असते. भैया म्हणाले आहा, आय हॅड एक्सपेक्टेड दिस आन्सर. मला वाटलंच होतं तू असंच काहीतरी बोलशील. नाव बाबा वूड नॉट गेट अपसेट. तर बाबा काळजी नसते केली बाबांनी किंवा ते पॅनिक नसते झाले. त्यांनी काय केलं असतं, ही वूड फर्स्ट ट्राय टू फाइंड आउट व्हॉट वॉज रॉंग अँड देन ही वूड कॉल अ डॉक्टर. तर आधी त्यांनी बघितलं असतं की काय झालं आहे, कारण शोधून काढलं असतं, नंतर त्यांनी डॉक्टरला बोलवलं असतं. बाबा वूड नो एक्झॅक्टली व्हॉट टू डू. बाबांना समजलं असतं अगदी काय करायचं ते. दे हॅव मोर एक्सपिरियन्स दॅन अस. त्यांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव आहे. तर आजारी पडल्यावर लगेच ते पळून नसते आले, तर काय आजार झाला आहे वगैरे त्यांनी चौकशी केली असते आणि मग त्यांनी डॉक्टरला बोलवलं असतं. तर मुन्ना त्याच्या डोळ्यात पाणी येतं मुन्नाच्या आणि म्हणतो भैया आय एम सॉरी. व्हॉट यू से इज ट्रू. तुम्ही काय बोलताय, तू काय बोलतोयस ते अगदी बरोबर आहे. आणि भैया हग्स मुन्ना लविंगली. आणि भैया मुन्नाला मिठी मारतो प्रेमाने. भैया म्हणतो आय ऑल्सो लाईक टू प्ले अँड फ्लाय काइट्स. मला पण खेळायला आवडतं आणि पतंग उडवायला आवडतं. बट इफ आय ऑल्सो प्ले देन हाऊ कॅन आय वॉच आउट फॉर यू. तर मीच पण खेळत बसलो तर मला तुझ्यावर लक्ष कोण ठेवणार, मी तुझ्याकडे कसं बघणार. यू आर माय रिस्पॉन्सिबिलिटी. तर तू माझी जबाबदारी आहेस म्हणून तुझ्याकडे मी लक्ष देतो, त्यामुळे मी खेळत नाही आणि तुला खेळताना तुझ्याकडे लक्ष देतो. मुन्ना म्हणतो आय लव्ह यू भैया. तर अशी ही द एल्डर ब्रदर हा लेसन आहे. परत एकदा ऐका. काय तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये कमेंट करून विचारा. आणि तुम्हाला जर माझं शिकवणं आवडत असेल तर तुम्ही चॅनलला कंट्रीब्यूट करू शकता सुपर्स या बटनवर क्लिक करून. तर मी नेक्स्ट लेसन घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये येते. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.